नमस्कार, मी कोकणी गणेश शेडेकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आत्ता मी चाललोय कुर्ल्या पकडायला. ॲक्च्युली पकडायला मला भीती वाटते. मग एक माझा भाऊ येतो हर्षद आणि आम्ही डब्बासुद्धा लावणार आहे. तो जर कोणाला पकडायला भीती वाटत असेल तर डबा कसा लावतात हे बघा. डबा म्हणजे एक असा डबा असतो, त्याच्यामध्ये कोंबडीचे आतडे असं हे असतात ना, ते टाकून ठेवायचं आणि आज असं लावायचं, दुसऱ्या दिवशी काढायचं. मग त्यामध्ये 1-2 तरी असतीलच. आता बघू आता आमच्या नशिबात किती आहेत त्या. सो आता आपण जातोय डबा लावायला. बघू, दाखवेन मी तुम्हाला आता डबा कसा लावतात ते, आणि जमलं तर खेकडे पण पकडू आम्ही. सो ते पण तुम्हाला दाखवेन कसं पकडतात ते. मला तर पकडायला भीती वाटते, मी पहिल्यांदा झालो आहे खेकडे पकडायला. सो दाखवतो, तुम्ही पण एन्जॉय कराल अशी मी आशा करतो. बघत राहा. डबा आपला रेडी आहे, आपला हर्षद भाऊ. दाखव डब्यामध्ये काय असतं. हे आतडे त्याच्या आतमध्ये. आतड्यांचा वास कसा येतो. चला बघूया आपण आता पुढे कसं होतं ते. मासे कसे पकडायचे, मग कशी लावायची. येस, अजून देऊ का? चल येतोस का तू पण. आजचा दिवस गेला आमचा, म्हणजे बोल आता. सकाळपासून मग मला वास येत आहे बघा का. आणखी कोण आहे? अजय गेला. मग आता दोघेच झालाय. हो. आता का असा मोड. तुम्ही काय करतो इथं? काय मी होतो घरात, कपडे करत. हे आलं आम्ही कोंबडी बघू आलो. हे बघ वरती कोंबडी. कोंबडी इथं कशी गेली? चांगला व्हिडिओ काढलाय ते. हे झाडावरती जाऊन कोंबडी बसली बघा. इकडे पुढची काढ. काल मोठ्या होत्या. दिसते दोन्ही पण दिसतंय. एकच दिसते, दुसरी कुठे आहे? दुसरी पण आहे. दुसरी तर त्याच्यावरती आहे बघा. इकडे झाड बघा कसं आहे. घुसल काय संध्याला बघा या झाडावरती पडले. प्रिन्स संदेश भाऊ, आम्ही डबल लावतात. चल डबल हाऊस. चल डबल हाऊस. डबे लावूस. येतस. हे बघा भात बघा किती मोठा झालं. सगळीकडे हिरवं बघा. काळोख झालाय आता. किती वाजलेत रे? 6:30. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. आता आपण चालू आहे डबे लावायला. बघूया, 2 डबे अजून ऍड झालेत. एक हा, एक आणि त्याच्याकडे आहे. बघा इकडे सर्वीकडे शेती केलेली आहे सर्वांनी. सर्वीकडे दिसत असेल तुम्हाला पूर्ण हिरवंगार. आम्ही पहिला इकडे क्रिकेट खेळायचो. या साईडला इकडे मे महिन्यात वगैरे यायचो, तेव्हा सर्व पोरं आम्ही इकडे खेळायचो क्रिकेट. आता बंद झालं. पहिला खूप मजा यायची पण क्रिकेट खेळायला इकडे. आता बोलतात ना सर्व मुंबईला गेल्यावरती कोण येतं कोण नाही येत.
मग ते राहून जातं. जरी खेळले तरी ते आमच्या इकडे ते एक म्हणजे असंच आहे मळा टाईप, तर तिकडे खेळतात सर्व आता पोरं. आता इकडे कोणी येत नाही एवढं. पायवाट बघा केवढीशी. दोन्ही साईडला शेती केलेली आहे, त्याच्यामधून आता आपण चाललोय. हा चल 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 जाऊया. चल झालं. किती भेटतील अर्जू? हा 15 बघूया. म्हणजे 4 डब्याचे मिळून बोलतो की एका डब्यात बोलतो? हा म्हणजे 2 डब्याचे मिळून बोलतो 15 भेटतील. बघू आपण आता. म्हणजे 4 डब्याचे 30 व्हायला पाहिजे. 30 व्हायला पाहिजे असं बघायला गेलं तर. ऍक्च्युली याने काल पण लावला होता, तर काल म्हणजे मोठ्या मोठ्या भेटला होता त्याला. किती होत्या रे तरी? 10 तरी होत्या ना? जास्तच होत्या. मस्त. आजचं म्हणजे आज मच्छी पण होती, खेकडा पण होता, कोळंबी पण होती, फुल एकदम सर्वच एकदम मस्त. खेकड्याचा रस्सा ताव मारला एकदम खेकड्याच्या रस्त्यावरती. काळोख तर पडत आलाय. बघू आता खाली. आता आपल्याला दिसतंय कसं काय माहित नाही. थोडं लवकर यायला पाहिजे होतं, बट ठीक आहे. पहिला इकडून खाली गाड्या पण जायच्या जेव्हा पुलाचं काम चालू होतं तेव्हा. आता बघा, आता माणसाला इथे चालताना मुश्किल आहे. पोचले आता आपण पर्यावरती. तो तुम्ही जर माझा मागचा व्हिडिओ बघितला असाल, जो ग्रामदेवता आणि रामेश्वर मंदिराचा होता, तर त्याच्यामध्ये जो पर्याय मी बोललो होतो की हा सरळ खाली जातो, तो इकडेच येतोय. तोच हा पर्याय आहे. आता थोडं 2 डब्यामध्ये 4 बाटल्या होत्या आतड्यांच्या, त्या आता प्रत्येक डब्यात एक टाकले. वास तर एवढा बेकार येतोय ना, कारण की ते 2 दिवसात आहेत त्यामुळे ते कुजला आहे. तर वास कसं येतं, एकदम बेकारवाला येतोय. पण जे खेकडे असतात, कुर्ले असतात, त्याच वासाने त्यामध्ये येतात. झालं काय ते? इतक्या ना मी इकडे लावलाय, तर मला वाटतं काळोखात दिसणार नाही, ते पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा याच्या खाली आहे, दगडाखाली आहे. 2 कॅन मागे लावले. फुल काळोख झाला एकदम. आता आम्ही चालतोय. झालेच होते डबे लावून, घरी निघालो आता जायला. आता आम्ही चाललोय घरी. खूप लेट झालंय. मला वाटतं किती 7:30 वाजलेत. हां 7:30 वाजलेत. सर्वीकडे बघा काळोखच काळोख आहे. मी फक्त दोघंच चाललोय. तिकडे खाली बघा काळोखातनं व्हिडिओ करून पण काय फायदा नव्हता, काय दिसत नव्हतं. उद्या सकाळी जेव्हा काढायला जाईन तेव्हा दाखवून पुन्हा एकदा कुठे कुठे डबे लावले
आणि किती कुठल्या जमल्या ते. सो जस्ट पोचलो आता घरी. उद्या सकाळी परत आता जायचं ते जे डबे लावले ते काढायला. सो तेव्हा दाखवेन किती खेकडे जमले ते. शुभ सकाळ. तर आता आम्ही चाललोय, काल जो डबा लावला होता तो काढायला चाललोय. तर बघू आता किती फायनली कुठले जमलेत ते, त्यामध्ये खेकडे जमलेत ते दाखवतो तुम्हाला. आज उजेडात चालतो म्हणून पटापट चालतोय नाही. काल त्याला काळोखात किती टाइम जात होता. हा काय तो इथं ना पुढे उंच आहे ना. थांब आधी इथला एक काढूया ना. आधी हाय काय फक्त बघ आणि पुढे जाईल. आहे ना. आहे आता काढतोय की नंतरला काढूया. उतरू की असं काढतेस. आता थोडी दगडी त्याच्यावर म्हणून तुला वाटलं पाण्यात तसेच आहे. मग तिकडनं जायला लागेल ना. मग या तर चालू आहे. काढून ठेवणार काय तो ठेव कोपऱ्यावर. वरती कर अजून पॅट. ते जाऊन दे भिजणारच आहे. गाळगाल बघ कसला लागतं पाणी. तोंड इकडे आहे काय ना. आता वरती कर. काय तोंड ह्यावर इकडे इकडे वरती कर. ह्यावर पकडतो गेलं की काय. हा काढू नको. आहेत की दिसत नाही. हा बाहेर काढ. बघ बाहेर काढ. ते तसंच आहे बाहेर. तर तोंड ह्या झालं गेले असते ते. काय खडबडत आहेत. हा आहेत दिसतात तर आहेत. अहो इथे ना डबा फुटलेला आहे वरनं. या डब्यात 2 भेटलेत. पहिल्या डब्यात काय नाही भेटल्या. दुसऱ्या डब्यात 2 भेटल्या. तिसऱ्या डब्यात आता किती आहेत काय माहित. किती आहे. 2 आहेत. 2 आहेत पण मोठ्या आहेत. दिसत नाही. नंतरला काढू आपण घरी जाऊन.
बैल असतील ते पण ठेवू. गेला ना. त्याचा ह्याच बघ किती पोया झालेला आहे. या डब्यात पण काही नाही भेटलं, म्हणजे आम्हाला टोटल फक्त 4च कोळल्या भेटल्या. आम्हाला वाटलं भेटतील एक 10 तरी भेटतील. हा काल भेटलेला, पण कालचा मी व्हिडिओ नाही काढला. मी आज म्हटलं बघूया आता काय किती भेटतात ते, पण आज 4च भेटल्यात नेमक्या. जाऊ दे असो, 4च्या 4 रस्सा करून खाऊ आम्ही. कुठं उंच आहे ते? इथे ही कोंड आहे ना, इथे थोडं उंच आहे. ती बुजली. चल चाललो आता आम्ही लोक घरी. तुम्हाला सांगतो आता डबा कसा लावतात ते. डबा कसा प्रकारे बनवतात तो, असा एक कॅन घ्यायचा आणि आता ह्याच्यामध्ये कसं केलंय, हे जे झाकण आहे हे त्याला आपण असं वरतून कापलंय आणि त्याला एक बॉटल आपण घेतली आहे आणि बॉटल त्याला अशी अर्धी लावून ठेवली आहे आणि त्याला खालून आहे बघा, खालून जर दिसत असेल तर दाखवतो तुम्हाला खालून. हे बघा, हे ना असं त्याला हे केलं, कट केलं, म्हणजे कसं बाहेरून असं आतमध्ये जाऊ शकते कोरली, खेकडा वगैरे जो कोण असेल तो असं आतमध्ये जाऊ शकते, पण आतमधून बाहेर येऊ नाही शकत, त्याच्यासाठी असतं. आणि ह्याच्या आतमध्ये हे बघा, जर बॉटल तुम्हाला दिसत असेल तर ह्याच्यामध्ये आहेत कोंबडी, असं आपले कोंबडीचे आतड आहेत, ते आतड्याच्या वासाने ते ॲक्च्युली ह्याच्यामध्ये येतात. असं हे लावायचं, मग असं आपण हे पाण्याखाली ठेवलं ना, ह्याच्यावरती दगड वगैरे ठेवायचा वाहू नये म्हणून, आणि नंतरला इथून मग कोरल्या अशा आतमध्ये जातात त्या वासाच्या ह्याच्याने. मग आपण जाऊन घ्यायच्या होत्या. केला आडवा घे ब्लॉक साठी आडवा दोन टाकले. तांबडे सर काळे आहेत. ते प्रॉपर आहे. दोन कालचे एवढेच सीताला पाणी सांगलं बाहेर वासी येत सगळं. चालते हात नका चावेल. कळले? अडकली 3च आहेत.
येत नाही मोठी येत आहे नाही ना, येत नाही. मोठी आहे मोठी वाज बघ कसा होता का. आली सारखेच आहेत चार विले वाज बघा इकडे जमत घेऊन जा वाड्यात ते कधी आणि ते बाबू घेऊन जाऊ सांग संध्याकाळी ती जाळी असते ना डब्यात ना. खेकडे पाहिजेत का खेकडे. 4 खेकडे आहेत हे बघा. जास्त नाही मम्मीला आवडतात पण ते आता कधी 2 दिवस आहेत मध्ये. बघा तुमच्याकडे कसा बघतोय. तेव्हा इथे गेला हला तर टाकील हात पाडून थांब माझा झोलना नाही झोलना दिसत आहे ठेवू तिथे पोटावर. हे काय आहे? काय ठीक आहे. काहीतरी असं हे मोठा पकड जरा. त्याचा एक डेंगा काय एक डेंगा त्या ड्रमतच आहे. डेअरिंग बघ. हा मोठा डेंगा त्याचा एक डेंगा तुटला त्याचा. तुटला हो. तरी एका दंगन फाडेल पकडल्यानंतर ही अशी पकडायची डेंगी मागून पकडायचे. हे पकडायचे मागून पकडतात अशी पकडायची. हे कापतील. हे गेलं एक मोडलाय त्याला एक डेंगा मोडलाय त्याला. तर दुपारी व्हिडिओ एंड करायची राहिली होती. तर म्हटलं आता व्हिडिओचा एंड करूया आपण. सो ही व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय. भेटू आपण पुन्हा अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.